खरं सांग, कुठे गेली नंदिता? कुठे वहिनी? कुठे आहे नंदिता? वहिनी कुठे आहेत? सांग की. सोंदळीला भेटायला गेल्यात. वहिनी असं कधीच करणार नाही. आपण फोन करून विचारू की. वहिनी कुठे आहे तुम्ही? आम्ही हे काय आमच्या खोलीत आहेत. तर तुम्ही कुठे आहे? तुमच्याच खोलीत. तुम्ही आमच्या खोलीत आहे व्हय? आम्ही आमच्या खोलीत म्हणजे आमच्या मम्मीच्या घरातल्या खोलीत आहे. तुम्ही कधी आला सर राणा भाऊजी? आणि कसं आहे सा? अहो ते माझं सोडा, तुम्ही बरायचं आहे ना? व हाव, आम्हाला काय धाड भरल्या, एकदम ठणठणीत आहे आम्ही. ते मम्मी संगत जरा 4 शब्द बोलतो आणि मग येतो. काय तुम्ही काळजी घ्या बरं का. ठेवतो फोन. वहिनी कुठे का बोलल्या? म्हणजे आधी म्हणल्या इकडच्याच खोलीत आहे, मग म्हणलं तिकडच्याच खोलीत आहे. वहिनी म्हणलं त्यांची तब्येत ठणठणीत आहे. मग खोटं का? चल लवकर, काहीतरी लय मोठा गोळ आहे बघ. अरे पण कसला गोळ? ते तिथं गेल्यावरच कळलं आता. पण या टायमाला माझा ऐक. चल लवकर. अरे पण अरे ऐक की राणा, तुझं जुना घर कुठे आहे? ती त्या शाळेच्या तिकडे आहे. ओ जोंधळे मामा, उठा उठा. जोंधळ उठा, उठा लवकर उठा. राणा भाऊजी आल्या. आम्हाला आता कसली बी गडबड नका. चला निघा इथं, चला. असं कसं निघू? पैसे दिलेत मी. ह्यात तुमचे पैसे आणि आत्ताच्या आत्ता सटका हितनं. आम्हाला तुमची कुठली बी मदत करायची नाही. चला निघा निघा, लवकर निघा. मला माफ कर. अगं असं कसं जाऊ मी आता? कुठं बी जा, मसनात जा, पण जा. आजवर जसं लोकांना टोप्या घातल्या आणि फशिवलं, तसं अजून कुणाला तर घाल आणि वाचव स्वतःला. पण आत्ताच्या आत्ता हितनं सटक. चल निघ. अगं नंदिता, कसं सटकू? मी बिचारा गरीब माणूस. बिचारा गरीब माणूस? मग मामांजींकडनं सह्या कशा काय घेतल्या र? पैसे खाताना कुठे गेली तुझी गरिबी? अगं ते गडबडीत होतं तेव्हा सही घेणं सोपं होतं, पण आता वाचणं सोपं नाही. अगं ज्याच्या सांगण्यावरनं मी केलं त्यानं दगा केला. मला वाटलं या टायमाला बी आम्ही सही सलामत सुटू, पण नेमकं साहेबांनी लिस्ट क्रॉस चेक केली आणि आम्ही गावलो. आता जर मी का गावलो तर काय खरं नाही. नंदिता मला वाचव. मी तुझ्या पाया पडतो नंदिता. अगं सगळी जण मला ओळखायला तिकडे. उठ 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 आधी. हे बघ, आता बाकी काय बी सांगू नकस. तू आणि तुझं नशीब. कुठं जायचंय तिकडे जा, पण या समध्यामध्ये आम्हाला वडायचं नाही. आम्ही चाललोय. आता तू जर स्वतःहून नाही गेलास तर आम्ही हे समजा राणा भाऊजीचे सांगू. कळलं? वहिनी, ना भाऊजी, बघितलंच राणा, तू ह्या तराला जाशील असं वाटलं नव्हतं बघ. घरासगड गद्दारी. तुझ्या हाडाचा खुळखुळा केल्याशिवाय गप्प बसणार नाही आता मी. तुझ्या सुराज सुराज सोडा. वहिनी तुम्ही खोटं का बोललात? मम्मी संकट आहे म्हणून? आयुष्यात कधी खरं बोलली नाही बाई. या जोंधळीला उडकायला मी आणि वहिनीनं जीवाचं रान केलं. या बाईने इथं बिलो याला. तुझ्या तर आता मागो मागो म्हणलं ना. बोला वहिनी. नंदिता, काय पण कर आणि वाचव स्वतःला. तुम्ही मारा. नाही मारा, बरं आम्हाला एकदाच मारा. राणा भाऊजी, आज तुम्ही बी आमच्या
भाऊजी, आम्ही घरासाठी काही बी करायला गेलो का नाही की समजेच ते खोटच वाटणार. तरी बी सांगतो, तुम्ही मुंबईला हे जाऊबाई जोंधळे मामांना शोधायला जीवाचं रान करत होतं. ते बघून आमच्या बी जीवाला चैन पडायची नाही. आपण बी आपल्या घरासाठी काय तर करावं असं मनात होतं आमच्या. त्यात एक दिवस आमच्या मम्मीचा फोन आला. मम्मी म्हणली की जोंधळे मामा आसरा मागतोय म्हणून. मग आमच्या डोसक्यात आयडिया आली, जोंधळे मामाला जर पकडायचं असेल तर त्याला आसरा देण्याचं नाटक करायला पाहिजे. ते आम्ही केलं. आज जोंधळे मामाला हित बोलवून तुमच्या ताब्यात द्यायचं असं ठरलं होतं. चंदाकडनं निरोप बी दिलता. अहो, मामांजीसनी फसवणारा ह्योच आहे. राणादा, हे बघ, हिचं काय बी ऐकू नकोस तू. फोनवर खोटं कशाला बोललीस तू? खोटं का बोललीस म्हणजे? आता जोंधळे मामा देखत सांगायचं का की आम्ही त्यासनी जाळ्यात अडकवतोय म्हणून? राणा भाऊजी, या भामट्यानंच आपल्या घरादाराची वाट लावल्या. धरा याला, करा बुकना. काय बुकना करा? हे बघ नंदिता, तू अशी पलटी मारू नकोस. तुम्ही माय लेकीने मला शब्द दिलाय. शब्द? कसला शब्द? अरे नात्याच्या नावाला कलंक आहेस तू. ज्या घरचं मीठ खाल्लं त्याच घराला गिळायला निघाला होता वय. तुला काय शब्द देणार आम्ही? आम्ही शब्द दिलता ते तुला धरायचं म्हणून. आम्ही शब्द दिलता ते आमच्या घरासाठी, आमच्या मामांजींची गेलेली इज्जत परत मिळावी म्हणून. मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा तू, तुला काय शब्द देऊ आम्ही? इकडं बघितलं राणा भाऊजी, बघितलं तुम्ही? अहो, एवढा अडचणीत असून बी या माणसानं आमच्याकडे पैसे मागितले. कशाला? तर मामांजींना तू कसं फसवलं हे आम्ही विचारलं म्हणून. म्हणजे नुसतं माहितीसाठी या माणसानं आमच्याकडनं पैसे घेतल्यावर राणा भाऊजी. आम्ही मम्मीकडनं पैसे घेतले आणि समधी माहिती मिळवली आणि नेमकं तेवढ्यात तुम्ही आला बघा. या माणसानं मामांची गडबडीत असताना पटक दिवशी त्यांच्याकडनं सही घेतली आणि समजा घोटाळा केलाय बघा. अनभय, याच्या संकट अजून एक कोणतर मोठा साहेब आहे. त्याचं नाव ह्यो आता सांगणारच होता, पण नेमकं तेवढ्यात तुम्ही आला. काय हो, काय गरज होती तुम्हाला असं तडकाफडकी तावत यायची? हाता तोंडाशी आलेला घास घालवला बघा तुम्ही. वरना आम्हाच गद्दार ठरवलं. आम्ही आमचा जीव धोक्यात घातला या घरासाठी, मामांजींसाठी, आणि आमच्या पदरात काय आलं तर खोटा आळ. या सुरतचं ऐकून काय बोलून बसलो वहिनींना. चुकलंच माझं. फसतोय का यो ठोकळा? नाही, आम्हासनी आमच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. वहिनी, वहिनी थांबा. सॉरी, चूक झाली माझ्याकडे. ते गैरसमज झालं. या सुरतचं बी आपलं काहीतरी वेगळं असतंय. अहो, आता नवऱ्याचा विश्वासच नाही, त्याला काय करणार? आमचंच नशीब फुटकं म्हणायचं, सोडून द्यायचं. अहो नाही वहिनी, घरासाठी जे काय केलं ते महत्वाचं होतं, पण असा स्वतःचा जीव धोक्यात घालत जाऊ नका. जे काय असेल ते आम्हाला सांगत जावं.
आता यांची सुटका नाही. हो, वहिनींचं पैसे द्या. नाही, या चालाक बाईनं मला फसवलं, आता तुम्हाला बी फसवते. हे माझं पैसे आहेत. घे बाबा घे ते पैसे, पण आमच्यावर भलत चलत आळ घेऊ नगस. पाहिजे तर अजून पैसे देतो तुला. नाही वहिनी, तुम्ही ऐकलं. पैशांसाठी यांना पहिला आबासनी फसवलं, आता तुम्हाला फसवायला बघते. हो जोंधळे, वहिनींचं पैसे द्या. पैसे द्या म्हणतोय ना व, आता देताय का? चल रा ना त्याला कोल्हापुरी इंगा दावा आता. नाही सूरज, यासनी पहिला आबांकडे घेऊन जाऊ आणि तिकडे ठरवू काय करायचं. आपल्या समद्यासनी फसवणारा सापडलाय, आबांवरचं समजाळ मिळणार. आबा परत मंत्री बनणार. चला. आबा आबा हो, हे कुठे आहेत? अचानक परत आली? हो, मला यांचा फोन आला होता, म्हणाले काहीतरी काम आहे. कुठे आहेत हे? काय झालंय मला तर काय माहित नाही. काय महत्वाचं काम असेल? सध्या आपल्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, जोंधळे. बस थांबा. चला उतरा. चला या साहेब बाहेर या. हे कुठे सापडले? आम्हीच धरून दिलं. आमच्या मम्मीच्या साथीनं सापळा रचला आणि अल्लत गावलो चोंदळे मामा. खरं मामा कसलं? मामाच्या आडून भामटा. आबा हे बघा सापडले. विचारा काय विचारायचंय ते. जोंधळे काय मिळालंय सगळं करून? काय केलं असं? जोंधळे केवढा विश्वास ठेवला तुमच्यावर, आणि तुम्ही असा पाठीत खंजीर खुपसलात का? चुकलं साहेब. चुकला बिकला काय चालणार नाही. आता समजा कबूल करणं माहिती सांगा. हो, आणि जर मुख गिळून बसलात तर माझ्या इतकं वाईट कोण नसेल लक्षात ठेवा. तुमचं नाही आबा. अहो एवढं समजा केल्यावर दयामय धावण्यात काय अर्थ नाही. यांनी तुम्हाला कसं फसवलंय कोर्टात कबूल केलं नाही तर मी यांचं काय करेन काय गॅरंटी नाही. हो बोलता का आता? साहेब मी गडबडीत रिजेक्ट केलेल्या लिस्टवर तुमच्या सह्या घेतल्या. हे माहिती आम्हाला. नवीन काहीतरी सांगा. साहेब मी आणि श्रीहरीनं 100 लोकांच्याकडनं नोकरीसाठी पैसे घेतले. तुमच्या डायरीत नोंदी सापडली, त्यात साहेब अशी नोंदी. ते कोण आहे? साहेब मी पैसे घेतले पण त्यातला एक कमी हिस्सा मला मिळाला. बाकी पैसे तर कुणी खाल्ले? साहेब मी एवढं सांगेन, मी लय बारका मासा आहे. मोठा मासा वेगळाच आहे. अहो तेच विचारतोय आम्ही. कोण येते?
तेवढं विचारू नका. सांगता का नाही तर? अहो, राणा मारामारी नको कसली. याला नीट बोलता करा. नाही बोलला तर बघू काय करायचं ते. आम्ही तडक नाईक साहेबांकडे जातो. त्यांच्या कानावर घातलं पाहिजे सगळं. सनदशीर मार्गाने काय होतंय ते बघू. याला बोलता करा. नाही बोलला तर सरळ पोलिसात द्या. सूरज तू चल माझ्याबरोबर. तो राणा याला नीट सांभाळा. काय बोलतोय का बघा. मी आलो कपडे बदलू. नंदिता, तुझ्या हुशारीनं सुटलीस तू यातनं, नाहीतर आता तुम्हाला असा सोडणार नाही. बोला बजरंग बली की जय. हा तू नारळ फुटल का रे का बुक्कीत? कुठला गे? कुठला गे? मी काय म्हणतो राहणार आता, ज्या हाताने पैसे घेतले तो हातच खुब्यातनं काढला तर मी काय म्हणतो राणादा, त्याच्या गुडघ्याचा खुळखुळा केलास तर म्हणजे परत पैसे खायला जाणार नाही. हो मांडलंय फिरते रे जी फिरंगळली तर. राणा, तुम्ही हे जे करताय बरोबर नाही. कायदा मोडताय तुम्ही. कायदा म्हणजे लोकल भरतीला जे पैसे खाल्लेत ते कायद्याने खाल्लेत का तुम्ही? बोला तुमची तक्रार काय आहे? बुटाचा सोल खूप लागतो माझ्या. सर ही सगळी जण माझ्या खुनाची भाषा करायला. वाचवा मला. मी आता ड्युटीवर नाही असतो तर काहीतरी केलं असतं. आता मदत तुमची तुम्हीच करा. सांगून टाका मोठ्या माशांची नावं. माझा बेल्ट पण खूप लागतो. म्हणजे तुम्ही सगळी मिळून माझा हात खुब्यातनं काढणार, गुडघ्याच्या वाट्या फोडणार, नारळ फोडतो तसं डोसकं फोडणार आणि मुंडी बी पिरगळणार. अजून काय सेवा करायची असेल तर ती बी सांगा, ती बी करतो. जोंधळे, तुम्ही जे काय केलं ते चुकीचं केलंय. तुमच्यामुळे आमचं लय हाल झाले. वाचायचं असेल तर एकच उपाय, नाव सांगून टाका. सांगू टाका ना. काय काल एकाचा रिमांड घेतला. 32चे 34 झालेत. जोंधळे, आता सांगता का? नाही, नाईक साहेब आहे त्याच्या माग. नाईक साहेब? हो. पण राणादा, नाईक तर साहेबांचे समर्थक आहेत, त्यांच्याच पक्षातले. हो, नाईक साहेबांना 70% वाटा जातो आणि मला आणि श्रीहरीला 15% मी 20 कोटी घेतले नाही. तो 1.5-2 कोटीच्या वर 1 रुपया दिला नाही त्यांनी. पहिल्यापासूनच तुम्ही तत्व नियमांचे पक्के बांधले. पक्षातनं तुमच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये, तेव्हा आमदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी आहे पक्षाची. सगळा बलिदान नाईक साहेबांनी खाल्ला. साहेब, मला सोडा आणि त्या नाईक साहेबांना पकडावं. पण अगोदर नाईक साहेबांकडेच मदत मागायला गेले.